यदुने परशुराम साध्य देव प्रल्हाद काम देवी तारी कृपा अगाध देव सुनेन मारो साथ दोन अंत ना देख अनंत मा करत वच शिशुनो अंत जोही तेजस्वी के रोजने थयो सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर नमस्कार. आता आम्ही आहोत यमुनोत्री या ठिकाणी. आता आम्ही आलोय तर यमुना मैयाच्या दर्शनाला आम्ही जातोय. तर त्या ठिकाणी ते डिस्टन्स आहे म्हणजे बघा ज्या ठिकाणी आम्ही राहिला आहे तर तिथून जवळपास 45 मिनटं आम्हाला जी जानकी चट्टी आहे तिथे यायला लागले. तर जानकी चट्टीपासून तुम्ही घोड्याने जाणार असतील तर घोड्याने जाऊ शकतात किंवा जर चालत जाणार असतील तर चालतही जाऊ शकतात. आम्ही जिथे होता उतरलेलो इथून यमुनोत्रीचं मंदिर हे 6 किलोमीटर अंतर आहे. तिथं येताना स्पेशली विशेष सूचना म्हणजे जर्किंग घेऊन यायचं आणि पावसाचा रेनकोट पण घेऊन यायचं, कारण दोन्ही प्रकार इथं अनुभवायला मिळतील. कारण पाऊस कधी येईल हे सांगता येत नाही, त्यामुळे विशेषतः रेनकोट आणि जॅकेट हो थंडीचं हे दोन्ही घेऊन थंडीचं आणि पावसाचं हे घेऊनच यायचं की मला थंडी वाजत नाही किंवा अजून एवढी काही वाटत नाही आहे असं आपल्याला वाटतं. पण जेव्हा उंचावर जातो तर थंडी प्रचंड असते आणि पाऊस कधी येईल हे देखील सांगता येत नाही. त्यामुळे जाताना इथं 3 पर्याय आहेत. एक तर तुम्ही चालत जाऊ शकतात, दुसरं एक घोड्याने जाऊ शकतात आणि तिसरं म्हणजे पिठ्ठू म्हणजे डोली सिस्टीम आहे. त्या डोली सिस्टीमने पण तुम्ही जाऊ शकतात. आपल्या आपल्या पर्यायानुसार आपण जाऊ शकतो. ज्यांना शक्य आहे त्यांनी चालत जा, कारण जरी 6 किलोमीटर आहे पण उभा चढ आहे. ज्यांना शक्य असेल तर त्यांनी चालत जायचं आहे आणि काही कारणास्तव जर तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही घोड्याने जाऊ शकतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जरी फक्त 6 किलोमीटर आहे यमुनोत्री पण उभा चढ आहे, त्यामुळे ज्यांना दुसरे काही प्रॉब्लेम असेल, शारीरिक समस्या असतील, जसं काही खूप दम लागणं किंवा हार्ट पेशंट असेल किंवा अजून काही असेल तर किंवा गुडघ्यांचा कोणाला जास्तीचा त्रास असेल तर त्यांनी देखील मग घोड्याने तुम्ही जाऊ शकतात. हा पर्याय निवडला तरी चालू शकतं. आणि ज्यांना सहज शक्य आहे तर त्यांनी मात्र चालतच जायचं आहे. पण नसेल शक्य तर तुम्ही ह्या पर्याय निवडू शकतात. आणि बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की जर तुम्ही 4 धाम यात्रा करताय, चालत शक्य नसेल तर मग करतातच कशाला. पण बघा काही वेळेला आपली इच्छा असते पण जेव्हा आपल्याला शारीरिक म्हणजे काही अडचणी असतात त्यावेळेला आपण हे जे पर्याय आहेत हे आपण निवडू शकतो. आणि पर्याय हे निवडणं म्हणजे बघा जर आपण घोड्याने गेलो तर इथल्या लोकांना देखील रोजगार मिळतो. म्हणून ज्यांना शक्य आहे त्यांनी चालत जा आणि नसेल शक्य तर तुम्ही घोडा किंवा डोली याच्याने तुम्ही जाऊ शकतात. तर आता आम्ही सर्वजण निघालोयत यमुनोत्री मातेच्या दर्शनाला. चला जाऊया. आता आम्ही आहेत जानकी चट्टी, इथून आम्ही सुरुवात करतोय. हर हर गंगे यमुना मैया की जय. तर अजून एक गोष्ट सांगायची की इथे जे डोलीवाले किंवा घोडेवाले आहेत तर ते तुम्हाला त्यांच्याविषयी माहिती सांगणार आहेत. ज्यांना कोणाला इथे आल्यानंतर म्हणजे यमुनोत्रीला आल्यावर घोडा करायचा असेल किंवा डोलीचं काही सांगायचं असेल तर तुम्ही ह्या दादांशी फोन करून कॉन्टॅक्ट करू शकतात. 1 मिनटं त्यांच्याशी बोला. यमुनोत्री उत्तरकाशी में आपका बहुत बहुत स्वागत है यात्री लोगों का. यहाँ पे अगर किसी यात्री को डोली करनी है तो सरकारी जो रेट चल रहा है यहाँ पे 8,600 रुपये चल रहा है. अगर उससे मतलब ऊपर है, जैसे कोई ATC ऊपर है तो उसका एक्स्ट्रा चार्ज भी 1,500 रुपये ज़्यादा लग सकता है. अच्छा, और आपका मोबाइल नंबर बता दीजिए. मेरा है 82 18 87 44 11. हम ये चाहते हैं जैसे पर्यटक लोग जो हैं हमारे यमुनोत्री धाम पे आते हैं, हम पहले आपका चैनल के माध्यम से हम आपको बहुत बहुत बधाई देना चाहते हैं. हम ये चाहते हैं कि यमुनोत्री जो श्रद्धालु आते हैं वो पहले डंडी कंडी जैसे घोड़ा यहाँ पे सारी चीज़ें उपलब्ध हैं. हम ये चाहते हैं जो भाई
घोड़ा करता है या डंडी करता है या कंडी करता है यमुनोत्री धाम के लिए, क्योंकि यहाँ पे जो मार्ग है वैसे गवर्नमेंट ने 5 किलोमीटर यहाँ से यमुनोत्री धाम के लिए कर रखा है। वैसे ये जो हमारा जो ये मार्ग है वैसे ये 7 किलोमीटर है ऊपर यमुनोत्री तक। ये गवर्नमेंट ने ये 2 किलोमीटर वैसे घटा रखा है। हम ही चाहते हैं कि ये 7 किलोमीटर यमुनोत्री धाम के लिए है। जैसे कोई चल नहीं पाते हैं, हम ही चाहते हैं कि वो डंडी या कंडी, ये हमारा जो ये मजदूर भाई है हम लोग हैं, हमें रोज़गार मिले। वैसे आप ही लोगों से हमारा रोज़गार मिलता है, जो 2 रुपये हम लोग जो गरीब गुरबा हैं लोग हैं, हम चाहते हैं कि हमारे श्रद्धालु भाई हम लोगों को मजदूरों को अपना रोज़गार दें। हम ये चाहते हैं। धन्यवाद। हम यमुना माँ के दरबार पे आ रखे हैं, आप लोग भी, और हम ये चाहते हैं यमुना माँ आपकी यात्रा मंगलमय करे। धन्यवाद धन्यवाद। चलो तर हा आमचा ग्रुप आहे आणि आम्ही जवळपास 27 जण 4 धाम यात्रेसाठी निघालेले आहेत। तर परमेश्वर कृपेने आमची सर्वांची यात्रा नक्कीच आनंदात आणि सुखात यशस्वीरित्या पूर्ण होईलच, यात काही शंका नाही। आता आपण कुठे निघालोय ते सांगा इथे कोणीतरी। कसं वाटतंय? गारगार वाटतंय। येस, गारगार वाटतंय, कारण जरा थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि जे मागच्या म्हणजे आमच्या अपोजिट साईडला जे डोंगर आहेत तिथे बर्फ आहे, म्हणून इथे गार वातावरण असतं। चला, यमुना मैया की हर हर गंगे, जय श्री बद्रीनाथ भगवान की, केदारनाथ भगवान की, जय गिरनारी, तेरा भरोसा है भारी। चलो, जानकी चट्टी, पोलीस चौकी जानकी चट्टी। काही अडचण असेल, काही समस्या असतील तर ते तुम्ही इथे त्यांना विचारू शकता। जानकी चट्टीवरून तुम्हाला घोडे मिळू शकतात, घोड्याने जाणार असतील तर, आणि चालत जाणार असतील तर ह्याच रस्त्याने पुढे जायचं असतं। चला जाऊया। बॅग पुढे घ्या, पुढे पुढे। समोर जे पाहताय तुम्ही डोंगर, त्याच्यावर बर्फ आहे, बर्फ। ह्या अशा पद्धतीचे रस्ते आहेत। सुरुवातीला सेल्फी लेके जाऊं, थैंक यू। 16 किलोमीटर ऐसे चले हैं। 16 किलोमीटर यमुनोत्रीचे 6 किलोमीटर डिस्टन्स आहे, किंवा काही ठिकाणी 5 किलोमीटर आहे असंही सांगतात, पण खरं तर डिस्टन्स 7 किलोमीटर आहे। म्हणून चालणं शक्य असेल तर चालत जा, किंवा घोड्याने जा, किंवा या जाताना उभा चढ आहे, अगदी खडा चढ आहे, म्हणून तुम्ही घोड्याने गेलात तर जाताना घोड्याने जायचं आणि येताना चालतही येऊ शकतात। तिथे गेल्यानंतर आपल्याला नामजप वगैरे करण्यासाठी देखील जास्त वेळ मिळतो। या ठिकाणी घोडे आहेत आणि इथून सुरुवातीला जरा उभा चढ आहे, पुढे देखील असंच आहे। बघूया आता रस्ता कसा आहे।
यमुना मैया की जय, यमुनोत्री धाम की जय। हर हर गंगे, यमुना मैया की जय, चार धाम यात्रा की जय। तुम्ही घोड्याने जाणार असतील तरी देखील तुम्हाला 500 मीटर चालावं लागतं आणि त्यानंतर पुढे मग घोडे असतात। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अजून एक की जर समजा तुम्हाला चढायला भीती वाटत असेल किंवा इतर काही कारणं असतील तर तेव्हा तुम्ही घोड्याने जाऊ शकतात आणि तिकडून येताना तुम्ही चालत येऊ शकतात। अशा पद्धतीनेही करता येईल, जेणेकरून तिथे गेल्यानंतर आपल्याला जास्त वेळ मिळतो। मंदिराच्या परिसरात इथे असं बसण्यासाठी पण आहे। आणि आता हे आहे गेट। यमुना मैया की जय, यमुना मैया की जय। ओ लाला भाई यार यमुना मैया की जय श्री राम, सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय। जय श्री राम, यमुना मैया की जय, यमुना मैया की जय। चिंतन श्री गुरुदेव दत्त। जर घोड्याने वगैरे जायचं असेल म्हणजे जानकी चट्टीपासून तर यमुनोत्री पर्यंत घोड्याने यायचं असेल तर तुम्ही ह्या दादांशी कॉन्टॅक्ट करू शकतात। इथे बरेच जण आहेत, मी अगोदरही एका क्लिपमध्ये ते दादांचा नंबर आणि त्यांनी थोडीफार जी काही माहिती होती ती सांगितलेली। तर जर तुम्ही येणार असतील तर यांनी जो नंबर दिलेला असेल त्याच्यावर तुम्ही कॉल करून यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात। यमुना मैया की जय, यमुना मैया की जय। भैया आपका नाम? महेंद्र। भैया आपका मोबाइल नंबर एक बार बता दीजिए। 8077582184। इस पे कांटेक्ट करना, आप घोड़ा, गाड़ी, ऑटो रिक्शा सब मिल जाता है। ओके, थैंक यू। भेटूया थोड्या वेळात। यमुना मैया की जय। बोलो पूजा दर्शन कराना है, बोलो।
जबरदस्त धुकं झालेलं आहे आणि वातावरण अतिशय पाऊस येईल असं वाटतंय, कारण पुढचं काहीही दिसत नाहीये. ढग खाली आलेले आहेत असं वाटतंय. जे खाली आहे तिकडे आता खूप जोरात पाऊस आहे. ना मैया की जय. जाने का लो भैया हीराबेन નથી મંદિરના દર્શન કરાય. દેખાય ને यमुना मैया की तर आता अतिशय छान असं यमुनोत्री या ठिकाणी सूर्यकुंड आहे. तिथे छान स्नान झालं आणि त्यानंतर आम्ही यमुना मातेचं दर्शन घेतलेलं आहे. कसं वाटतंय? छान एक नंबर. यमुना अतिशय उत्कृष्ट सोय आहे इथे. महिलांसाठी आंघोळ करायची वेगळी सोय आहे आणि पुरुषांसाठी अलग सोय आहे. दोघांसाठी अलग अलग रूम बनवलेले आहे, तिथे आंघोळ करू शकता. त्याच्यानंतर आणि गरम पाण्याचं आणि परत विशेष म्हणजे गरम पाणी आहे. मस्त गरम पाण्यात स्नान करायचं आणि यमुना मैयाचं दर्शन घ्यायचं. तर छान असं सूर्यकुंड आहे. तर त्या ठिकाणी सूर्यकुंड हे यमुनोत्री ज्या ठिकाणी हे मंदिर आहे त्या ठिकाणी सूर्यकुंड आहे. तिथे स्नान करायचं आणि त्यानंतर मातेचं दर्शन घ्यायचं असतं. सूर्यकुंडामध्ये गरम पाणी आहे, खूप छान आहे. महिलांसाठी वेगळं, पुरुषांसाठी वेगळी सोय केलेली आहे. अतिशय छान असं आहे आणि इतकं सुंदर वाटतंय, खूप छान वाटतंय. यमुना मैया की तुम्ही पण दर्शन घ्या यमुना मातेचं. तर आता आम्ही 5-10 मिनिटात इथून निघणार आहेत. अतिशय सुंदर असं वातावरण आहे, खूप छान वाटतंय. अतिशय निसर्गरम्य असं हे ठिकाण आहे, तेवढंच त्याचं आध्यात्मिक महत्त्व आहे. या ठिकाणी एकदा जरूर या. आम्हाला खूप छान वाटलं दर्शन करून, अगदी मन समाधान झालं, खूप छान वाटलं. यमुना मैया की यमुना मैयाची सर्वांवर अखंड कृपा राहो आणि सर्वांना यमुनोत्री या तीर्थक्षेत्री येण्याचं सौभाग्य प्राप्त हो, हीच मैयाच्या चरणी प्रार्थना करते. आणि व्हिडिओ आता इथेच थांबवते. भेटूया थोड्या वेळात किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. यमुना मैया की इधर आ जाओ माता जी, माता जी इधर आ जाओ. ये सामने तो है सब, अभी भीड़ पड़ेगा तो नहीं सब बैठना, नहीं तो आप सामने पे इधर आ जाइए. तो यहाँ पर आ जाओ पीछे. उनके मस्तान है.
ज़्यादा अंदर मत जाओ दीदी। मेरा फोटो खींच कहीं तो जल्दी आ जाए पहले मेरा अकेले नहीं कचू मिली कचू नहीं मिली आता आम्ही यमुनोत्री मातेचं दर्शन घेऊन खाली निघतोय. बरंच पुढे आलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकतात प्रचंड पाऊस आहे. थोडा बर्फ देखील होता, म्हणजे गारा देखील पडलेल्या, आणि अशा पद्धतीचं खाली सर्व चिखल झाला आहे. पण अतिशय छान असं निसर्ग सौंदर्य दिसतंय. खूप छान वाटतंय. धुकं, नंतर पाऊस, छान गार असा वारा, खूप छानही वाटतंय. अथर्व, हर हर गंगे, यमुना मैया की जय. आणि अथर्व असा जादू होऊन चालतोय. कोण बसलं इथे? सर्व जादू. यमुना मैया की जय. कसं वाटतंय? आणि हे तुम्ही पाहू शकता जादू जादू जादू. यमुना मैया की जय. जबरदस्त पाऊस आहे आणि इथला रस्ता कसा आहे. इथून यमुना मैयाचं दर्शन घ्या. उंच उंच हिरवेगार डोंगर, छान घनदाट असं जंगल, आणि हे इथून येणारे आहेत सर्व. हा रस्ता आहे, इथूनच घोडे जातात आणि जे चालत जाणारे असतील तर त्यांनाही इथूनच जायला लागतं. काही ठिकाणी थोड्याफार पायऱ्या आहेत, पण काही ठिकाणी चढ आहे. आमचं छान असं दर्शन झालं. सूर्यकुंडामध्ये स्नान झालं, दर्शन झालं, सगळं काही अगदी व्यवस्थित झालं. आणि त्यानंतर पावसाचं जरा वातावरण झालेलं आणि नंतर जबरदस्त जोरदार पाऊस यायला सुरुवात झालेली. यमुना मैया की जय. कसं वाटतंय? मस्त ना, छान. गिरनार गिरनार गुरुशिखरला जायचं होतं. यांची खूप इच्छा पावसाळी गिरनार यात्रेला जाऊया, पण ते शक्य झालं नाही. तर आता केदारनाथ म्हणजे चारधाम यात्रेमध्ये तोही आनंद मिळाला पावसात ट्रेकिंग करण्याचा, आणि छान दर्शन झाल्यामुळे अजून जास्त आनंद झाला. विशेष म्हणजे इकडे जेव्हाही तुम्ही याल तर थंडीचे कपडे आणि पावसाचे कपडे घेऊनच यायचं आहे, आणि शूज चांगले ग्रिप असतात अशा पद्धतीचे शूज आणायचे आहेत. चप्पल किंवा सँडल असेल, स्लीपर असेल, जे काही असेल तर त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो, पाय स्लिप होतात. म्हणून शक्यतोवर चांगलं ग्रिप असणारे शूज आणायचे आहेत.
आणि रेनकोट आणायला विसरायचं नाही. हे बघा तुम्ही पाहू शकतात, शूजलाही पिशवी लावली आहे, शूज भिजतात. हे बघा, हे अशा पद्धतीचे झालेत, वॉटरप्रूफ आहेत, पण तरी पाऊस एवढा जबरदस्त असल्यामुळे इथून त्याच्यात जरा पाणी गेलंय आणि सॉक्स देखील थोडे भिजलेत. चला, यमुना मैया की जय. चलो. इकडे बघ. किती छान दिसतंयस. हेवन हेवन. व्हिडिओमध्ये कसं दिसतंय माहीत नाही मला, पण रिअलमध्ये तर एकच नंबर आहे. खूप खूप सुंदर आहे, वर्णन करू शकत नाही, एवढं छान दिसतंय. तेवढं ते कॅच पण होत नाही, ते जेवढं छान आहे तेवढं खूप सुंदर आहे. कोण बसलं इथे? सर्व जादू. यमुना मैया की जय. कसं वाटतंय? आणि हे तुम्ही पाहू शकता, जादू जादू जादू. यमुना मैया की जय. जबरदस्त पाऊस आहे आणि इथला रस्ता कसा आहे. इथून यमुना मैयाचं दर्शन घ्या. उंच उंच हिरवेगार डोंगर, छान घनदाट असं जंगल, आणि हे इथून येणारे आहेत सर्व. हा रस्ता आहे, इथूनच घोडे जातात आणि जे चालत जाणारे असतील तर त्यांनाही इथूनच जायला लागतं. काही ठिकाणी थोड्याफार पायऱ्या आहेत, पण काही ठिकाणी चढ आहे. आमचं छान असं दर्शन झालं, सूर्यकुंडामध्ये स्नान झालं, दर्शन झालं, सगळं काही अगदी व्यवस्थित झालं. आणि त्यानंतर पावसाचं जरा वातावरण झालेलं आणि नंतर जबरदस्त जोरदार पाऊस यायला सुरुवात झालेली. यमुना मैया की जय. कसं वाटतंय? मस्त ना, छान. गिरनार गुरु शिखरला जायचं होतं. यांची खूप इच्छा होती की पावसाळी गिरनार यात्रेला जाऊया, पण ते शक्य झालं नाही. तर आता केदारनाथ म्हणजे चारधाम यात्रेमध्ये तोही आनंद मिळाला पावसात ट्रेकिंग करण्याचा, आणि छान दर्शन झाल्यामुळे अजून जास्त आनंद झाला. विशेष म्हणजे इकडे जेव्हाही तुम्ही याल तर थंडीचे कपडे आणि पावसाचे कपडे घेऊनच यायचं आहे, आणि शूज चांगले ग्रीप असतात अशा पद्धतीचे शूज आणायचे आहेत. चप्पल किंवा सँडल असेल, स्लीपर असेल, जे काही असेल तर त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो, पाय स्लिप होतात. म्हणून शक्यतोवर चांगलं ग्रीप असणारे शूज आणायचे आहेत. आणि रेनकोट आणायला विसरायचं नाही. हे बघा तुम्ही पाहू शकतात, शूजलाही पिशवी लावली आहे, शूज भिजतात. हे बघा, हे अशा पद्धतीचे झालेत, वॉटरप्रूफ आहेत, पण तरी पाऊस एवढा जबरदस्त असल्यामुळे इथून त्याच्यात जरा पाणी गेलंय आणि सॉक्स देखील थोडे भिजलेत. चला, यमुना मैया की जय. चलो. आज आम्ही यमुनोत्रीमध्ये आहोत आणि आज आहे 14 तारीख, 14 जून 2025. यमुनोत्रीमध्ये आहोत. 14 की 15? 15 आहे आज ना. हां, 15 जून.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर अशा पद्धतीने छान अशी यमुना मैयाच्या कृपेने आणि कुलदेवीच्या आशीर्वादाने यमुनोत्री धाम छान दर्शन झालं. खूप छान वाटतंय. खूप पाऊस होता पण आमचं दर्शन छान झालेलं आणि पावसातही एक वेगळा आनंद आम्हाला मिळाला. खूप छान वाटलं. निसर्गाचं जे सौंदर्य आहे ते डोळे भरून पाहता आलं. त्याचबरोबर छान पावसात भिजून ते आम्ही ते निसर्ग सौंदर्य डोळ्यात भरत होतो. छान वाटलं. तर अशा पद्धतीने यमुना मैयाच्या कृपेने यमुनोत्री धाम छान असं दर्शन झालेलं आहे. तर यमुनोत्री धामचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगायला विसरू नका. तर अशा पद्धतीने यमुनोत्री धाम दर्शन झालेलं आहे. खूप छान वाटतंय. तसंच कुलदेवीच्या आशीर्वादाने दत्तकृपेने गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या तीनही तीर्थक्षेत्री अतिशय छान दर्शन होईलच, यात काही शंका नाही. परमेश्वराच्या कृपेने सर्व छानच होईल. तर हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवते आणि व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की दर्शन हा महत्त्वाचा उद्देश आहे, पण त्यासोबतच आपण फोटो व्हिडिओ प्रत्येकजण घेत असतं आणि मेमरीज सेव्ह ठेवायला आपल्याला आवडतं, म्हणून मी ते शूट केलेलं आहे. याचा अर्थ असा नाही, कारण शारीरिक, आर्थिक आणि मानसिक तयारी त्यासाठी असावी लागते. एवढ्या जे काही चारधाम तीर्थक्षेत्र आहेत, फक्त लॉगिंगसाठी आपण एवढ्या लांब येणार नाही हे पण लक्षात घ्या, कारण काही निगेटिव्ह कमेंट करणारे लोक देखील असतात. त्यांच्यासाठी सांगते की एवढ्या लांब आपण एवढा पैसा खर्च करून आणि एवढ्या मेहनतीने आपण फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी तर नक्कीच येणार नाहीत. ठीक आहे, ज्याला जे समजायचं तो ते समजू शकतो. चला, यमुना मैया की जय. जय यमुना मैया. यमुना मैया की जय हो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. क्या हुआ?